हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अंड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला अंडी पहिल्यांदा उकडून घ्यायची आहेत। त्यासाठी मी गॅसवरती अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहेत। अंडी आपली उकडून होत आहेत तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, आपण मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे। वेलची घेतलेली आहे, लवंग थोडीशी, दालचिनी, लसूण सोलून घेतलेला आहे, तीळ भाजून घेतलेले आहेत, पुदिना थोडासा घेतलेला आहे, कोथिंबीर, जिरे आणि खोबऱ्याचे काप तव्यावरती तेल न टाकता भाजून घेतलेले आहेत। अर्धा इंच आल्याचे काप आपल्याला घ्यायचे आहेत। अंड्याचा रस्सा किंवा अंडा करी किंवा अंड्याचा झणझणीत कालवण असे काहीही करत असताना त्यामध्ये पुदिन्याची पानं थोडी का होईना घालायची। पुदिन्याचा एक जो स्वाद असतो तो त्यामध्ये उतरतो आणि रस्सा जो बनवलाय खूप छान असा चविष्ट बनतो। वाटण करत असताना पुदिना आणि कोथिंबीर शेवटी वाटण करून घ्यायचं आहे। या सर्वांचं आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे। तीळ 2 ते 3 चमचे आहे, 2 वेलची आहे, 2 लवंग आहेत, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे आणि सुक्या खोबऱ्याचे काप 1 पाव वाटी आहेत। ह्या सर्वांचे आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता, उकडलेली अंडी आपण सोलून घेतलेली आहे। तुम्ही त्याचे अर्धे कापही करून घेऊ शकता, परंतु मी केलेले नाहीत। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी जे वाटण पाहिजे ते आपण बनवून घेतलेलं आहे। चला तर मग आपण फोडणी करून घेऊया। कढई छान अशी तापलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे। लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मला जरा झणझणीत अंड्याचा रस्सा बनवायचा होता म्हणून साधारणतः 3 ते 4 चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। साधारणतः 1 ते 2 लहान चमचा बेसन त्यामध्ये घातलेला आहे। बेसन घातल्यामुळे आपण जी ग्रेव्ही बनवतो किंवा जो रस्सा बनवतो तो छान असा मिळून येतो आणि चविष्ट बनतो। थोडंसं बेसन तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये मसाला घातलेला आहे। मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। एक चमचा गरम मसाला त्यामध्ये घातलेला आहे। मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून त्यामध्ये साधारणतः मी एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यामुळे आपला मसाला करपणार नाही। थोडासा मी तेलामध्ये छान असा शिजू देणार आहे। तेल सुटेपर्यंत मसाला शिजल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजलेला आहे। यामध्ये आपण आता अंडी परतून घ्यायची आहेत। तुम्ही अंड्याचे कापही करून घेऊ शकता, परंतु मी अंड्याचे काप केलेले नाहीत। थोडेसे लहानसे मी छिद्र पाडून घेतलेले आहेत। आता आपल्याला ती मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत। मंद गॅसवरती 1-2 मिनिटांसाठी मी अंडी मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहेत। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। शक्यतो पाणी गरमच वापरायचं। आपल्याला छान असा तर्रीदार रस्सा जर बनवायचा असेल तर पाणी गरम किंवा कोमट पाणी घालावे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती हा रस्सा साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा शिजू द्यायचा आहे। अंड्याचा झणझणीत रस्सा तयार आहे। हा रस्सा तुम्ही भाकरी, भात, चपाती बरोबरही खाऊ शकता। पाहता क्षणी खावासा वाटणारा असा हा अंड्याचा रस्सा आहे। मी ज्या पद्धतीने बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।